श्री स्वामी समर्थ. आजचा प्रवास आहे आपला पळसदरीचा. चला तर आपण बघूया की पळसदरीला आपण कसे दर्शन घेतले. आपण पहिले पंढरपूरचं दर्शन घेतलं. त्यानंतर मठाचं जे आहे हे कर्जतमधला मठ आहे पळसदरीचा. इथे 22 दिवस स्वामींनी वास्तव्य केले होते. इथे तुम्हाला पूर्ण पूजा साहित्य मिळेल, नारळ, हार, फुलेही मिळतील. तिथेच महाप्रसादाचा कक्ष आहे, तिथे महाप्रसादही मिळेल. हातपाय धुण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. आणि पुढे आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि गणपती बाप्पांच्या दर्शनानंतर हा मूळ गाभारा आहे जिथे स्वामींचं स्थापना आहे. आणि आपण व्यवस्थित असं दर्शन घेतलं, अगदी जवळून दर्शन होतं आणि खूप छान पद्धतीने दर्शन इथे केलं जातं. इथे 22 दिवस महाराजांनी वास्तव्य केलेलं आहे. आणि तिथलं हे औदुंबराचा वृक्ष आहे. या वृक्षाखालीच स्वामी बसायचे आणि तिथे त्यांनी विश्राम केला होता. त्यामुळे याला विश्रामस्थान असेही म्हणतात, स्वामींचे विश्रामस्थान असं. आणि खूप छान मूर्ती आहे. अगदी जवळून सगळ्या मूर्त्या बघण्यास मिळतात. हा सभामंडप आहे जिथे खूप छान पद्धतीचं आम्ही गेलो तेव्हा भजन चालू होतं. आणि खूप स्वामींचा गजर खूप मोठा, छान आणि सुंदर वाटत होतं. अगदी भक्तिमय वातावरण होतं. घरी येण्याची अजिबात आमची इच्छा नव्हती. इतकं सुंदर वातावरण. एकदा तुम्ही नक्की जा. खूप सुंदर, भव्य आणि अगदी अक्कलकोटसारखंच आहे सगळं. समोरच गणपती बाप्पांची मूर्ती आहे. त्यासमोरच सगळेजण बसून छानपैकी तिथे भजन करत होते. इथे थोडं त्यांनी आर्टिफिशियल केलं आहे मला वाटतं. आणि छान असं वडाचं झाड आहे. तिथे शंकर महाराजांची मूर्ती आहे. ही स्वामींची मूर्ती विश्रामस्थानाची. आणि हा गाभाऱ्यातला स्वामींचा